उन्हाळी वाढवण पदार्थामध्ये आज आपण तांदळाचे असे पापड बनवणार आहोत जे तेलात घातल्यानंतर चौपट काय फुलून पाचपट होतात. जिभेवर ठेवता चलगत विरघळून जाणारा हा पापड चवीला खूप मस्त लागतो. फक्त 3 ग्लास तांदळापासून मोठ्या पातेलं भरून मिश्रण तयार होतं. वर्षभर संपणार नाही एवढे पापड बनवून तयार होतात. आणि सर्वात महत्त्वाचं काय, हे पापड बनवण्यासाठी उन्हाची अजिबात गरज नाही. एका रूममध्ये सावलीत सुद्धा हे पापड तुम्ही बनवू शकता. पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन योग्य पद्धतीने तांदळाचे पाचपट फुलणारे हे पापड कसे बनवायचे ते बघूया. सर्वात आधी हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही एक ग्लास किंवा वाटी सेट करायची आहे, कारण त्याच वाटीने आणि त्याच ग्लासने मोजून आपल्याला पाण्याचंही प्रमाण घ्यायचं आहे. इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. याने मोजून मी 3 ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहे. आणि हे तांदूळ बघू शकता तुम्ही, अगदी पांढरे शुभ्र असे तांदूळ घेतलेले आहे. यामुळे पापड सुद्धा रंगाने पांढरे होतात. वजनी प्रमाणात जर बघाल तर हे 1 किलो तांदूळ आहे. आता यामध्ये आपल्याला सर्वात आधी भरपूर पाणी घालून तांदूळ 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. म्हणजे तांदळाला कुठली पावडर लावलेली असेल तर ती निघून जाईल. बघा, स्वच्छ धुतल्यानंतर हा तांदूळाचा रंग बघा तुम्ही किती पांढरा दिसतो आहे. तर बघा, मी हे तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून तयार केलेले आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि 1 दिवस भिजत घालायचे आहे, म्हणजे 24 तासासाठी. जर समजा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे पापड बनवायला वेळ नसेल तर याचं पाणी बदलवून परत ताजं पाणी घालायचं आणि परत भिजत घालू शकता. असंही करता येईल. बरेच वेळा असं होतं ना, आपण तांदूळ भिजत घालतो पण आपल्याला पापड बनवायला वेळ नसतो किंवा काही दुसरं काम येतं, त्यामुळे आपण पापड बनवू शकत नाही. तर अशा वेळी तांदळातलं जुनं पाणी फेकून द्यायचं आणि नवीन ताजं पाणी घालून परत तांदूळ भिजत घालायचा. असं तुम्ही 1 ते 2 दिवस सुद्धा करू शकता. पण पाणी नक्की बदलवायचं, स्वच्छ धुवायचे तांदूळ आणि परत ताजं पाणी घालायचं. आता हे तांदूळ चाळणीवर घालून याचं सर्व पाणी मी निथळून घेणार आहे. तांदूळ आपल्याला सुकवायचे नाही आहे, फक्त चाळणीवर असे पसरवून याचं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. आपण जुन्या पद्धतीमध्ये काय करतो, तांदळामध्ये पाणी घालून मिक्सरला याची पेस्ट तयार करतो, पण मी जरा वेगळ्या पद्धतीने हे तांदूळ वाटून घेणार आहे. यासाठी तुम्हाला मिक्सरमध्ये पाणी घालून तांदूळ वाटण्याची अजिबात गरज नाही. डायरेक्टली असेच मिक्सरला फिरवून घ्यायचे. छान याची पावडर तयार होते आणि ही पद्धती नेहमीपेक्षा जास्त सोपी सुद्धा आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघाल. आता बघा, मी इथे अजिबात पाणी घातलेलं नाही आणि याची पावडर बघा किती छान तयार झालेली आहे. अगदी पावडर असं तयार झालेलं आहे. कारण जे तांदूळ आहेत ना, ते हलकेसे कोरडे झालेले आहे. पूर्णपणे कोरडेही करायचे नाही. खूप जर कोरडे झाले ना, तर तांदूळ मिक्सरला फिरवल्या जाणार नाही. जसं पाणी निथळून झालं, तसं लगेच आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहे. आणि काळजी अजिबात करायची नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल पाणी न घालता तांदूळ वाटल्या जातील का? तर खूप मस्त बारीक वाटल्या जातात. अगदी साखरेची पावडर तयार होते ना, तशीच याची पावडर बनवून तयार होते आणि भराभर वाटल्या जातात. यामध्ये वेळसुद्धा कमी लागतो. पण जी टिप मी तुम्हाला सांगितली ती लक्षात ठेवायची. तांदूळ कोरडे होऊ द्यायचे नाही. हलकेसे ओलसर असतानाच लवकरात लवकर हे पापड वाटून तयार करायचे. चला, आता ज्या ग्लासने मोजून आपण तांदूळ घेतलेले होते, 3 ग्लास तांदूळ घेतलेले होते ना, त्याच ग्लासने मोजून मी आता पाणी घालणार आहे. तर सर्वात आधी मी इथे 10 ग्लास पाणी घालणार आहे. टोटल पाणी मला किती लागलं ते मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे. पण सुरुवातीला आपल्याला किती पाणी घालायचं आहे ते सांगते. तर आता मी सर्वात आधी 10 ग्लास पाणी घालून याला छान मिसळून घेतलेलं आहे. यामध्ये कुठलीही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची. परत इथे 10 ग्लास पाणी घालते आहे. असं करून मी सुरुवातीलाच 20 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे गरम केलेलं पाणी नाही आहे. नॉर्मल टेम्परेचरला असलेलं माठातलंच पाणी मी सुरुवातीला घालते आहे. पण एकदा बॅटरला उकळी आली की आपल्याला गार पाणी घालता येणार नाही. त्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला सुद्धा ठेवावं लागेल. तर सुरुवातीला आपण 20 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता हे पापड अजून चविष्ट बनवण्यासाठी मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. बघा, छान अशी पेस्ट तयार करायची आणि ही यामध्ये घालायची. यामुळे तांदळाचे पापड चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय कराल. चला, आता ही पेस्ट मी नीट पाण्यामध्ये मिसळून घेतलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपल्याला अजूनही पाण्याची गरज पडणार आहे. तर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी 10 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. छान कडकडीत असं गरम पाणी करायचं आहे. कारण बॅटरला उकळी आली की जसं-जसं आपल्याला गरज पडेल तसं-तसं त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर संपूर्ण इथे मी 10 ग्लास पाणी या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इकडे आपण जे बॅटर आहे ना, ते सुद्धा आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि याला एकसारखं ढवळत राहायचं आहे. मध्ये सोडायचं नाही, नाहीतर बॅटरला उकळी यायला लागली की गुठळ्या पडायला लागतात. गॅस मी हाय फ्लेमवर ठेवूनच याला शिजवते आहे. असं एकसारखं चालवत राहायचं. यामध्ये गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची. बघा, 20 ते 25 मिनिट झाल्यानंतर याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालते आहे. जे आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं ना, ते पाणी थोडं-थोडं करून घालायचं आहे. आपण 10 ग्लास ठेवलेलं होतं पाणी, ते संपूर्ण पाणी मला यामध्ये घालावं लागलं. तर 2 ग्लास तांदळासाठी मला संपूर्ण 30 ग्लास एवढं पाणी लागलं.
तर बघा भरपूर असं बॅटर बनवून तयार होतं. म्हणजे फक्त 2 ग्लास तांदळापासून वर्षभरापेक्षा जास्त पुरतील एवढे पापड बनवून तयार होतात. आणि पाणी जे आहे ना, ते स्टेप बाय स्टेप घालायचं. बरं असंही होऊ शकतं, की तुमचा तांदूळ जुना असेल, तर त्यासाठी थोडं जास्त पाणी तुम्हाला लागू शकतं. म्हणजे 1 ते 2 ग्लास जास्त लागू शकतं, त्यापेक्षा जास्त लागणार नाही. नवीन तांदूळ असेल, तर पाण्याचं प्रमाण 1 ते 2 ग्लास कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं, की पाणी एकदम भसकन घालायचं नाही, स्टेप बाय स्टेप घालायचं. आता पापड मस्त फुलावे यासाठी आपल्याला यामध्ये पापडखार घालायचं आहे. तर मी इथे 3 चमचे पापडखार घालते आहे. हे छान मिसळून घ्यायचं. पापडखार जर तुम्हाला यापेक्षा कमी घालायचं असेल, तर तुम्ही प्रमाण थोडं कमी करू शकता आणि यासोबतच मी मीठ घालते आहे. 3 चमचे मी मीठ घातलेलं आहे. यापेक्षा जास्त घालू नका, कारण पापड सुकल्यानंतर यातला पाण्याचा अंश कमी होतो. त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त लागतं आणि पापड खारट होऊ शकतात. आता पापडाला अजून चविष्ट बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा साजूक तूप घालते आहे. यामुळे पापडाला खूप मस्त चव येते. छान मिसळून घ्यायचं. आता गॅस मी हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि एकसारखं चालवत राहून मी जवळपास याला 30 ते 35 मिनिट शिजवून घेतलं. टोटल वेळ जर तुम्ही मला विचाराल तर 60 ते 70 मिनिट मला लागलेले होते हे बॅटर शिजवण्यासाठी. सुरुवातीचे 25 मिनिट उकळी यायलाच लागतात आणि त्यानंतर आपण याला 30-35 मिनिट शिजवून जर घेतलं, तर जवळपास 60 ते 70 मिनिट लागतात संपूर्ण बॅटर तयार करायला. आणि याला असं एकसारखं चालवत राहायचं, मध्ये बंद करायचं नाही. एकदा उकळी आल्यानंतर तुम्ही याला मध्ये-मध्ये चालवत राहिलं तरी चालेल, पण उकळी येईपर्यंत अजिबात बंद करायचं नाही. आणि थोडं याला गार करून घ्यायचं. जर तुम्ही प्लास्टिकवर घालणार असाल ना, तर याला गार करूनच प्लास्टिकवर घालायचं आणि जर तुम्ही सुती कपड्यावर घालणार असाल, तर कपडा छान पाण्यामध्ये ओला करून करकचून पिळून घ्यायचा आणि पसरवून घ्यायचा. त्यावर हे पापड तुम्ही घालू शकता आणि ते पापड तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता. असं नाही हे पापड फक्त सावलीतच बनवता येतील. उन्हामध्ये सुद्धा हे पापड बनवता येतात. पण बरेच जणांकडे काय होतं, ऊन येत नाही. त्यामुळे पापड कसे बनवायचे हा प्रश्न पडतो. तर तुम्ही हे पापड रूममध्ये सावलीतसुद्धा बनवू शकता आणि जर तुमच्याकडे ऊन येत असेल, तर उन्हामध्ये सुद्धा बनवू शकता. प्लास्टिकवर घालायचे नसेल, तर सुती कपड्यावर सुद्धा घालू शकता. पण कपडा ओला करायचा, करकचून पिळून घ्यायचा आणि नंतर त्यावर पापड घालायचे. आणि सुती कपड्यावरचे पापड काढायचे असेल, तर काढण्याआधी कपडा ओला करायचा आणि नंतर पापड काढायचे. पण प्लास्टिकवर पापड काढण्याचा काहीच त्रास होत नाही. लगेच सुटून निघून येतात. त्यामुळे मला प्लास्टिकवर घालणे जास्त सोयीचं वाटतं. पण गरम-गरम बॅटर प्लास्टिकवर घालायचं नाही. ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. आता बऱ्याच जणांकडे ऊन येत नसल्यामुळे हा प्रश्न येतो. पण जर तुमच्याकडे ऊन येत असेल, तर मी हेच तुम्हाला सांगेल, सुती कपड्यावरच हे पापड घाला. बघा इथे छान मी असे पातळ पसरवून घेतलेले आहे. संध्याकाळपर्यंत हे असे सुकवून तयार झालेले होते. आता संध्याकाळी याला पलटवून घ्यायचं. पूर्णपणे सुकण्याआधीच याला पलटवायचं आहे. बघा खालून पापड थोडा ओलसर आहेच. याला असं पलटवून घेतलं, की परत 1 ते 2 तासामध्ये हे लगेच सुकवून तयार होतात. अशा पद्धतीने हा पापड मी पलटवून घेतलेला आहे. आणि रंग बघा पापडाचा किती पांढरा शुभ्र असा झालेला आहे. अगदी काचेसारखे हे पापड बनवून तयार होतात. सर्व पापड मी याच पद्धतीने असे पसरवून ठेवलेले आहे. आणि ऊन येत असेल तर 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या. म्हणजे पापडाला बुरसा येत नाही. वर्षभर जरी साठवली ना तरी पापड खराब होत नाही. हे पापड माझ्याकडे ऊन येत असल्यामुळे मी 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतले आणि पापड बघा रंगाला किती सुंदर झालेला आहे. आणि पातळ बघा किती झालेला आहे. तळहाट सुद्धा यामधून दिसतो आहे. एवढा पातळ होतो आणि तेलात घातल्यानंतर चौपट नाही, फुलून पाचपट होतो. चवीला एवढा मस्त लागतो ना हा पापड, कारण यामध्ये आपण लसूण घातलेला आहे. त्याचा चव या पापडामध्ये खूप छान येते. तुम्हाला जर यामध्ये तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. बरेच जण मिरेपूड सुद्धा घालतात. पण मला तांदळाचे पापड जे आहे ना ते प्लेनच आवडतात, काही न घालता. म्हणून मी असे पांढरे शुभ्रच बनवलेले आहे. पण तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता. आणि हो, अजून एक, जेव्हा आपण तेल गरम करतो ना, तेव्हा छान सुरुवातीला गरम करून घ्यायचं, पण नंतर गॅसची फ्लेम लो करायची. खूप कडकडीत गरम तेलामध्ये हा पापड घालाल तर हा लालसर होऊ शकतो, कारण हा पापड खूप नाजूक आणि पातळ आहे. त्यामुळे ही टिप लक्षात ठेवायची. बघा सर्व पापड मी तळून इथे तयार केलेले आहे. तर तांदळाच्या पडीपापडची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच पुढील वाढवण्याच्या रेसिपी बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. तोवर धन्यवाद.